दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये ईशाळूवाचा म्हणजे रागीट व्यक्ती, त्या रागीट व्यक्तीचा हा दृष्टांत आपण घेत आहोत. एकत्रसेती ना परी आज्ञा भंगीती, म्हणजे मागील जे काही दृष्टांत आपण बघितले त्यामध्ये व्यतिपाताचा जो दृष्टांत आहे, त्या व्यतिपाताच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की एखादा जो काही जीव आहे तो जीव त्रसतो, उबगतो आणि तो निघून जातो. आणि त्यानंतरचा जो दृष्टांत बघितला त्या कोलाच्या दृष्टांतामध्ये पण सांगितलेलं आहे की तो जो जीव आहे तो त्रसून निघून जातो. त्रसून म्हणजे वैतागून वगैरे, त्याला त्याच्या अपेक्षेनुरूप जे काही प्राप्त नाही झालं की मग तो त्रस उत्पन्न त्याला होत असतो. आणि आत्ताचा जो दृष्टांत घेणार आहोत तो आहे ईशाळुवाचा दृष्टांत. त्यामध्ये सांगितलं एक त्रसेतीना परी आज्ञा भंगिती. एखादा जीव जो आहे तो त्रसत नाही, म्हणजे वैतागत नाही, काही नाही, परंतु आज्ञा मात्र भंग करत असतो. तो म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचं जे अनुपालन केलं पाहिजे ते अनुपालन तो करत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की तया ते परमेश्वर अव्हेरिती, त्या जीवाला परमेश्वर अव्हेरतात. जर का परमेश्वराच्या सन्निधानीच आहे परंतु आज्ञेचं पालन जर का तो करत नसेल, परमेश्वराचं म्हणितलेले जे करण आहे ते तो जर का करत नसेल तर परमेश्वर त्या जीवाचा अव्हेर करतात. आणि अशा प्रकारे ईशाळुवाचा जो दृष्टांत आहे त्या ईशाळुवाच्या दृष्टांतामध्ये सांगितलं की एक त्रसेती ना, म्हणजे एखादा जीव परमेश्वर क्रियेला विधीला तो त्रस त्याला होत नाही, त्रास होत नाही, परंतु आज्ञा मात्र भंगतो, म्हणजे आज्ञेचा भंग तो करत असतो. आणि म्हणून परमेश्वराच्या आज्ञेचा भंग जो आहे तो होता कामा नये, तो झाला नाही पाहिजे. तर परमेश्वर त्या जीवाला स्वतःकडे त्या सन्निधानामध्ये ते राहू देतात, जवळ राहू देत असतात. यासाठी ईशाळुवाचा दृष्टांत आज आपण घेणार आहोत. महादाईसांना स्वामींनी हा दृष्टांत निरूपण केलेला आहे. पैठण या ठिकाणी स्वामींचं अवस्थान आहे आणि त्या ठिकाणी दादोस देखील आहेत, रामदेव, आणि ते नेहमीच महादाईसांना परमेश्वराच्या सन्निधानापासून दूर नेण्याला त्यांचा कटाक्ष असतो. त्या संदर्भामध्ये हा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. तथा अनुवर्जनी अनुवृत्त्यवादा महादाईचा क्षेदा उपनोती. अनुवर्जनी म्हणजे जेव्हा महादाईसा निघालेले आहेत आणि त्यांना सोडविण्यासाठी, त्यांना निरोप देण्यासाठी भक्त मंडळी गेलेले आहेत, तिथे अनुवृत्त्यवादा म्हणजे महादाईसा एक प्रकारे खोटं बोललेले आहेत अशा प्रकारचा एक गैरसमज सगळ्यांमध्ये झाला. आणि त्यावर स्वामींनी जे काही वक्तव्य केलं म्हणून महादाईसा देखील त्यांना खेद म्हणजे वाईट वाटलं की स्वामी असं का बोलले, आणि त्याच्यामुळे त्यांना जे काही दुःख झालेलं होतं त्याची उपनोती म्हणजे त्या दुःखाचं निराकरण स्वामींनीच केलेलं आहे. मग दादोस गोसावी यांच्या पूजावसरासी आले. दादोस स्वामींच्या पूजावसराला आले. रात्रीचा पूजावसरू झाला. रात्रीचा जो पूजावसर आहे तो संपन्न झालेला आहे. मग दादोसी 5 पोफळे आसनावरी ठेविली, शेंबरी दंडवते घातली. दादोस जर का उद्या जायचं असेल तर काय करायचे, आदल्या रात्री ते 5 पोफळ म्हणजे सुपारी त्या स्वामींना ते अर्पण करायचे आणि 100 दंडवत ते घालायचे. मग विनतकंदर होऊन बैसले आणि स्वामींच्या समोर विनतकंदर होऊन बसले. स्वामी म्हणतात, प्रभाते महात्म्या काही ग्रामांतर कीजे,
म्हणजे प्रभाते म्हणजे सकाळी, उद्या. महात्मे महात्म्या म्हणजे तुम्ही काही ग्रामांतर म्हणजे ग्राम बदलणे म्हणजे गाव बदलणे म्हणजे दुसऱ्या गावाला तुम्ही जाणार आहात का? मग महादाईसा ते पुसले आणि त्यांनाही विचारलं आणि महादाईसांनाही विचारलं, बाई तुम्ही काही म्हणजे तुमचं काय नियोजन आहे? तुम्ही यांच्यासोबत जाणार आहात का? जी जी मी पाडळी जाईन, ते म्हणतात नाही मी तर पाडळीला जाणार आहे असं ते सांगतात. मग गोसावी अवघ्या पाठवणी दिली, स्वामींनी सगळ्यांनाच निरोप दिलेला आहे. आणि मग उद्याचा पूजा अवसर आले म्हणजे सकाळच्या पूजा अवसराला परत सगळेजण आलेले आहेत. दादोसी आसनावरी एक पोपट ठेविले, एक दंडवत घातले. निघायच्या आदल्या दिवशी दादोस किती पोपळ ठेवत होते? 5. आणि दंडवत किती घालायचे? 100 दंडवत. आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशी एक पोपळ आणि एक दंडवत ते घालायचे, असा त्यांचा नेहमीचाच नियम होता. आणि तशाच पद्धतीने त्यांनी आजही तो विधी सगळा केला. आणि मागूत वाऊलीची निघाले आणि मागच्या मागे असं म्हणजे स्वामींना पाठ न दाखवता स्वामींकडे स्वतःचं मुख ठेवून स्वामी दिसतील अशा प्रकारे मागे 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 असे आलेले आहेत. अशाच प्रकारचं त्यांचं नेहमीच त्यांचा तो विधी होता. आणि स्वामींना पाठ दाखवायची नाही. जव गोसाव्यांची श्रीमूर्ती देखती तव, कुठपर्यंत असं? जोपर्यंत स्वामींची श्रीमूर्ती दिसते तोपर्यंत असं मागे मागे मागूत वावली असं त्याला म्हणतात. मग अवघी भक्तजने दादव साते बोळाविते आणि घाली. आणि मग बाकीची जी काही सगळी भक्त मंडळी आहेत ती दादू साते बोळविते निघाली. बोळविते निघणे म्हणजे निरोप देण्यासाठी 2 पावलं त्यांच्या सोबत जाणे. मग दादोस महादाई साते म्हणू लागले. आणि जसं ते निघाले थोडस गावाच्या बाहेर निघतायत आणि तसं दादोस महादाईसांना म्हणतात, रूपाबाई तुम्ही आम्हा सांगा ते कटका या का जाऊ, म्हणजे कटक देवगिरीकडे आपण जाऊया, पाडळीला तुम्ही जाणार आहात त्यापेक्षा आमच्या सोबत या. दादोसांसोबत त्यांच्या आई देखील आहेत राणाईसा. ते म्हणतात ना दादो माझं पाडळी जाणे असे. ते म्हणाले नाही मला तर पाडळीला जायचं आहे. आम्हा सांगा ते या, मामी एक बोळवी तू देईन. ते म्हणाले तुम्ही आमच्या सोबत चला, मग तिथून मी तुम्हाला एक सोबत कोणतरी देईल आणि मग तुम्ही पाडळीला जा. ना दादो मी येतीये परी मिया गोसाव्या पुढा रात्री, मी पाडळी जाई नाहीसे म्हणितले होते. ते म्हणाले काय हरकत नाही मी आले पण असते, पण स्वामींना काल मी काय सांगितले रात्री, मी पाडळीला जाणार आहे असं मी देवाला सांगून टाकलेलं आहे. आणि आईसे म्हणितले होते असं स्वामींनी मला विचारलं आवर्जून की तुम्ही उद्या कुठे जाणार, तेव्हा मी तुमच्या सोबत जाणार आहे वगैरे असं काही सांगितलं नाही, मी पाडळीला जाणार असं सांगितलं. तरी गोसाव्यांशी लटके किया नव्हे जे, म्हणजे ते म्हणतात तरी गोसाव्यांशी लटिकिया नव्हे म्हणजे स्वामींच्या समोर आपल्याला खोटं व्हायचं नाही. असं जर का मी सांगितलं एक आणि केलं एक तर मग स्वामींसमोर खोटेपणा होऊन जाईल तो. ऐसे तुल्यासीची काही आणि गोसावी काही जाणताती. त्या म्हणतात एवढीच गोष्ट आहे ना फक्त की स्वामींना काल सांगितलं एक आणि आज तुम्ही दुसऱ्या गावाला जाणार, एवढंच आहे ना. आणि गोसावी काही जाणताती, स्वामींना काय कळणार आहे तुम्ही कुठे गेले काय गेले. हे काही दादो गोसावी कैसे नेणती. महादाईसा जे आहेत दादोस हे पण एक त्यांच्या क्षेत्रातले विद्वान व्यक्ती आहेत, परंतु तरी देखील काही गोष्टींच्या बाबतीतलं अज्ञान दादोसांचं दिसून येतं. आणि महादाईसा त्यांना काय म्हणतात, हे काही दादो असं कसं काय म्हणतात की स्वामी नेणती, गोसावी कैसे नेणती, स्वामी कसं काय जाणत नाहीत बरं. गोसावी ईश्वरू, गोसावी मनीचे जाणते. स्वामी कोण आहेत? ईश्वर आहेत. आणि त्यांना आपण सर्वज्ञ म्हणतो, म्हणजे सर्व ज्यांना ज्ञात आहे असे ते. आणि ते मनीचे जाणती म्हणजे मनामध्ये काय सुरू आहे ते पण ते जाणतात. आईसे दादोस म्हणत जाती, परंतु दादोस मात्र त्यांना पुन्हा पुन्हा तेच म्हणतात की पाडळीला जाण्यापेक्षा आमच्या सोबत चला. महादाईसे निराकरिते जाती, आणि महादाईसा नाही नाही म्हणतच
त्यांच्यासोबत पुढे निघून गेल्या. मग अवघी भक्तजने राहिली. भक्तजने काही थांबून गेलेली आहेत, महादाईचा पुढपर्यंत गेलेले आहेत थोड्याशा. बाकीची भक्त मंडळी एक विशिष्ट अंतरापर्यंतच गेलेले आहेत. महादाईचे पोटफोडावरी बोळवीत गेली. पोटफोडा नावाचं जे काही ठिकाण आहे तिथपर्यंत महादाईसा गेलेले आहेत. मग अवघी भक्तजने गोसाव्यांपाशी आली. मग सांगू लागली. आता तिथे दोघांचा संवाद काय चालू होता, पाडळीला न जाता तिकडे जा. ते म्हणतात नाही, स्वामींशी खोटं बोलल्यासारखं होईल, असं त्यांचा संवाद चालू असताना बाकीची भक्त मंडळी राहिली. महादाईसा त्यांना थोडं पुढपर्यंत सोडवण्यासाठी गेलेले आहेत. बाकीची भक्त मंडळी माघारी फिरली, स्वामींकडे आले आणि मग स्वामींना ते सगळं सांगायला लागले की दादोस काय म्हणत होते. जी जी महादाईसे गावा गेली. ते म्हणतात महादाईसा काही पाडळीला गेला नाही बरं का, ते गेल्या त्यांच्या गावाला तिकडे. मग स्वामी म्हणतात म्हातारी गावा गेली तरी येथ लटिके का बोलिली. स्वामी म्हणतात महादाईचं जर का त्यांना गावाला जायचं होतं तर काल आम्ही विचारल्यानंतर ते आमच्याशी खोटं का बोलले की आम्ही पाडळीला चालले म्हणून. गोसावी विहरणा बीजे केले, म्हणजे जे काही सोबतचे लोक होते त्यांचं काय काम असतं की काय तिथे विषय झाला काय नाही वगैरे तो सांगायचा. त्यामध्ये महादाईसांची काय भूमिका होती, महादाईसा हो म्हणत होत्या का जाण्याचं, तर ते काही लक्षात घेतलं नाही. परंतु लोकांना बाकीच्यांना हे लक्षात आलं की जर का दादोस म्हणतायत, एवढा आग्रह करतायत, एका विशिष्ट वेळाने काय होणार आहे की दादोस कदाचित जे म्हणतात ते महादाईसा ऐकतील. ते नेहमी ऐकतात महादाईसा त्यांचं, म्हणून हे पण महादाईसा ऐकतील आणि त्यांच्या सोबत निघून जातील असं बाकीच्यांना वाटलं. आणि मग महादाईसे दादोसा ते बोळावून आली. आता महादाईसा ज्या आहेत त्या दादोसांना त्या पोटफोडा त्या ठिकाणापर्यंत ते गेलेले आहेत आणि माघारी आल्या. आणि महादाईसा पाडळीला पण गेले नाहीत, परत माघारी आल्या. तर लखुबाईसे मार्गी भेटली. लखुबाईसा रस्त्यामध्येच भेटलेल्या आहेत. हे काही रूपोबाई तुम्ही गावा गेली ती ऐसे ऐकले होते. लगेच इकडची बातमी लगेच इकडे. ते म्हणतात की काय आम्ही असं ऐकलं की तुम्ही गावाला गेले म्हणून, म्हणजे दादोसांसोबत गेले. ते म्हणतात कोण म्हणे, कोण म्हटलं असं. ना गोसाव्यांपुढा मगा ऐसिया गोष्टी होत होत्या. गोसाव्यां स्वामींसमोर अशा गोष्टी चालू होत्या. म्हणजे आपल्या बाबतीमध्ये लगेच आपल्या माघारी काय गोष्टी चालतात हे आपल्याला पण माहित नसतं बरं का. कुजबूज ज्याला म्हणतात, ते काहीच्या काहीतरी बातमी जी गोष्ट खरी नाही आहे, तर खरी असेल तर काही हरकत नाही. पण काही गोष्टी बोललेल्या नसतात, काही गोष्टी ते केलेल्या नसतात, तरी देखील त्या गोष्टींची कुजबूज चालू राहते आणि आपल्याला ह्याचा पत्ता देखील नसतो. कोणीतरी भेटलं कधीतरी मग ते सांगतात तुमच्याविषयी असं असं बोलणं सुरू होतं, तेव्हा ते कळतं आपल्याला. आणि महादाईसांना तर आश्चर्य झालं की असं काही नव्हतंच. मग गोसावी काही म्हणती. आता महादाईसांना महत्वाचं काय, लोक काय म्हणतात हे महत्वाचं नाही. जेव्हा लोकांनी असं म्हटलं तेव्हा स्वामी काय म्हटले हे त्यांनी महत्वाचं विचारलं, कारण की स्वामींचे विचार जास्त महत्वाचे आहेत. जेव्हा असं आहे ना, केस चालते त्यावेळी दोन वकील काय बोलतात पेक्षा जज काय बोलतो है ना, जजांनी काय निर्णय दिला हा जास्त महत्वाचा असतो. बाकीचे काय लोक कायच्या काय म्हणतील, लोकांच्या काही जिभेला हाड नाही आणि कुणाच्याच नाही हो, कुणाच्याच जिभेला हाड नसतं. परंतु इथे आपण नेहमी हे लक्षात घ्यायचं की प्रतिक्रिया कोण देत आहे त्याला जास्त महत्व आहे. एखादा वैचारिक पातळीचा व्यक्ती जेव्हा प्रतिक्रिया देतो ती जास्त महत्वाची आहे. कोणी पोरसोर किंवा अवैचारिक व्यक्ती जर का ती प्रतिक्रिया देत असेल तर त्या प्रतिक्रियेला काडी मात्राची किंमत नाही. परंतु स्वामी काय म्हणतात हे जास्त महादाईसांना महत्वाचं आहे. बाकीचे लोक काय म्हणतात, कारण की महादाईसांना माहिती आहे की बाकीच्यांना खरोखर काही माहिती नाही, कारण की त्यांना असं वाटलं की महादाईसा गेले असतील त्यांच्यासोबत. परंतु स्वामी तर कसे ईश्वर आहेत, मनीचे जाणतात. मग अशा वेळेला स्वामी काय म्हटले माझ्याबद्दल, स्वामींचं मत काय आहे, कारण की मी स्वामींशी बोललेले आहे, तर स्वामींच्या नजरेमध्ये मी खोटी पडली नाही पाहिजे. म्हणून त्यांनी विचारलं की गोसावी काही म्हणती. तेव्हा ते म्हणतात
म्हातारी गावा गेली तरी येत लटीके का बोलिली. स्वामी पण बोलले की जर का त्यांना गावाला जायचं होतं तर आमच्याशी ते खोटं का बोलले. स्वामी महादाईसांना म्हातारी म्हणायचे. मग महादाईसी म्हटले अवघी पालटके बोलती मा गोसावी का म्हणती. महादाईसांना स्वामींबद्दल वाईटही वाटलं आणि रागही आला बरं का स्वामींचा. ते म्हणाले बाकीचे खोटं बोलतात तर बोलू द्या, पण स्वामी का असं बोलले माझ्याविषयी. स्वामींनी माझी बाजू तिथे मांडली पाहिजे होती सगळ्यांच्या समोर. परंतु गोसावी का म्हणती, मा गोसावी असं का बोलले बरं. गोसावी ईश्वरू गोसावी पा मनीचे जाणती. मनातलं देखील देव जाणतात. तर देवाला माहिती असलं पाहिजे की मी त्यांच्यासोबत गेली नाही, मी पाडळीलाही गेली नाही किंवा जाणार नाहीये, मी परत येणार हे तर देवाला माहिती असलं पाहिजे. मग देवानी सुद्धा त्यांच्या होला हो का देव बोललेले आहेत असं महादाईसा थोड्याशा नाराज झाल्या. आणि मग महादाईसे गणपती मठासी आली. महादाईसा गणपत मठी आलेले आहेत. मढू उघडीला, तो मठ जो आहे तो उघडला महादाईसांनी. घागरी घेतली, पाणी आणले, घागर घेतली, नदीकडे गेले, पाणी घेऊन आले. तिथे सडा संमार्जन वगैरे केलेलं आहे, तिथे सारवून वगैरे घेतलेलं आहे. चौक रंगमाळिका भरली आणि रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत. ओट्यावरी दाटे पद्मे भरिली आणि थोडस आतमध्ये आल्यानंतर दाट रांगोळी काढलेली एकदम. मग मढाचे मागुते कवाड घावलीनी पिंपळ मठा गेली आणि मग मागचा दरवाजा वगैरे बंद करून ते पिंपळ मठामध्ये निघून गेल्या. तव गोसावी विहरणोनी बीजे केले. आता स्वामींना हे सगळं माहिती आहे की महादाईसा आहेत, ते गेल्या नाहीत किंवा जाणार नाहीत, हेही स्वामींना माहिती आहे. आणि थोड्या वेळाने जेव्हा स्वामी तिथे आले तेव्हा दारवठा उभे राहिले. त्या दरवाजामध्ये स्वामी उभे राहिलेले आहेत. सरीसे भटोबास होते. स्वामी म्हणतात जानापागा वांद्र्या हे कवणे केले. आता तिथे सगळं सडा संमार्जन वगैरे करून ठेवलेलं आहे आणि ते व्यवस्थितपणे सगळं केलेलं आहे. स्वामी म्हणतात तुम्हाला माहितीये का हे कोणी केलं. भट विचारू लागले. भटोबास विचार करायला लागले की बाबा कोणी केलं असेल. काही पाव रुपये तरी गावा गेली, लखुबाईसे तरी ऐसे करणारे नव्हती. ते विचार करतात की महादाईसा तर गेली गावाला आणि लखुबाईसा मात्र एवढं व्यवस्थित देवासाठी काही करणारे नाहीत. मग भटी म्हणतले जी जी नेने. भटोबास म्हणतात देवा मला तर काही लक्षात येऊन नाही राहिलं एक कोणी केलं असावं, काय केलं असावं. म्हणून भटोबास स्वामींना ते सांगतात. मग गोसावी रंगमाळिका चुकवीत चुकवीत बीजे केले. मुळामध्ये असं असतं की ज्यांच्यासाठी ती रांगोळी काढलेली असते ते त्यांनी त्या रांगोळीवरून जायचं असतं आणि ज्यांच्यासाठी नसते काढलेली त्यांनी ती रांगोळी चुकून चुकून जायची असते बरं का, असं असतं. परंतु इथे स्वामी देखील काय करत आहेत, त्या रांगोळीवर पाय ठेवत नाहीत, म्हणजे त्या रांगोळीचा स्वीकार करत नाहीत देव. ते चुकवून स्वामी पुढे चाललेले आहेत. आणि त्यावेळेला भटोबास म्हणतात जीजी या रंगमाळिका चुकवी जातात. या रंगमाळिका या रांगोळ्या तुम्ही का चुकवत आहात, या रांगोळ्यावरून का जात नाही तुम्ही. तेव्हा स्वामी म्हणतात या रंगमाळिकासी रोसू असे का. या रंगमाळिकेमध्ये रांगोळ्या ज्या काढल्या आहेत त्याच्यामध्ये राग आहे. आपल्याला काय दिसतं, रंग दिसून राहिलाय, परंतु त्याच्यामध्ये मुळात काय आहे, राग आहे. महादाईसाने रागाने ते काढलेले आहेत. राग जरी आला देवाचा परंतु सेवा मात्र काही त्यांनी सोडलेली नाही. आपण लगेच देवपूजा, विशेष वंदन, दंडवत घालणे, स्मरण करणे हे सगळं बंद करून टाकतो. महादाईसांना राग आला की देवाने माझी बाजू का नाही घेतली, मी खरी असताना. परंतु राग जरी आला तरी त्या रांगोळ्या मात्र त्यांनी काढल्या, सडे संमार्जन केलं, सारवून घेतलं सगळं. परंतु त्या रांगोळ्यांमध्ये काय आहे, रोष आहे, राग आहे. तुम्ही जेही ईश्वराची कुठली क्रिया कराल तर त्याच्यामध्ये आवड असली पाहिजे, त्याच्यामध्ये राग नसला पाहिजे. आणि तो राग जर का असेल तर काय होतं, परमेश्वर त्या क्रियेचा स्वीकार करत नसतात. जर का ती क्रिया दोषरूपी असेल, मग तो पदार्थ दोषरूपी असेल किंवा जेही क्रिया तुम्ही करता त्यामध्ये जर का दोष असेल तर परमेश्वर त्या क्रियेचा स्वीकार करत नाही. म्हणून ईश्वरा संदर्भातली कुठलीही क्रिया आपल्याला निर्दोषपणे करता आली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही रजतमाचा
प्रभाव नसला पाहिजे, सत्व गुणाचा प्रभाव त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, आवड त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. महादाईसांची आवड पण आहे आणि एकीकडे राग पण आहे, दोन्ही गोष्टी सोबतच आहेत. आणि मग गोसावी दारापाशी मठाच्या उभे राहिले. थोडं आतमध्ये गेल्यानंतर मग मठाचा जो दरवाजा आहे तिथे स्वामी उभे राहिले. तर ओट्यावरी दाटे पद्मे भरली असती, आणि ओट्यावर आता कशा दाट पद्मे, म्हणजे तुम्ही त्या रांगोळ्या चुकवू शकत नाही, एकदम दाट तिथे रांगोळी काढलेली आहे त्यांनी. आणि दाट पद्मे म्हणजे फुलं वगैरे काढली आहेत रांगोळीतली, आणि ते कुठे इकडे तिकडे चुकवून जावं असं तिथे नाही. मागच्या आधीची जी रांगोळी आहे ती सुटी सुटी आहे, म्हणून ते चुकवून चालता आलं त्याच्यावर. परंतु आता मात्र आता ते चुकवता येणार नाही. स्वामी तिथे थांबले आणि बघत राहिले, आता कसं करायचं बरं. तेव्हा भट्टोबास आहेत त्या म्हणतात, जी आता आपलेनी ऐश्वर चुकवी जाईल तरी जाईल जो का. आता तुम्हाला बघा, तुम्ही परमेश्वर आहात, आता तुम्हाला कसं चुकवता येईल ते बघा. तुम्ही चुकवता येईल का तुम्हाला आता हे ते बघा तुम्ही. आणि तुम्हाला चुकवायचं असेल तर तुमच्या ऐश्वर्याने, म्हणजे परमेश्वराच्या माध्यमातून, तुम्ही परमेश्वर आहात तर त्या दृष्टीने तुम्ही आता जाऊन बघा कसं जाणं होतं ते. म्हणजे आता कसं जावं लागेल देवाला, उत्पवन करून जावं लागेल, उडून असं जावं लागेल, तरच ते चुकवल्या जातील. एरवी त्याच्यावर पाय देऊन श्रीचरण ठेवून गेलं तर ते स्वीकारावंच लागतील. आणि म्हणून मग गोसावी इकित हास्य केले, आणि मग स्वामी हसलेले आहेत. म्हणजे भट्टोबासांचं म्हणणं काय होतं, आता हे काही तुम्हाला चुकवता येणार नाही, ह्याच्यावरूनच चालत जावं लागणार आहे. आणि भट्टोबासांच्या बोलण्यावर स्वामींनी इकित हास्य केलं, स्मित हास्य स्वामींनी केलेलं आहे. आणि म्हणतात पोर कैसे लटके, म्हणजे किती लबाड आहे, जे स्वामींशी विनोद ते करत आहेत. मग बाईसी ओट्यावरी आसन घातले, बाईसांनी ओट्यावर आसन घातलेलं आहे आणि तयावरी आसन झाले. आणि मग स्वामी त्या ओट्यावर बसलेले आहेत, म्हणजेच स्वामी त्या रांगोळीवरून आता चालत आलेले आहेत. गोसाव्यांची पूजावसर झाला, अर्पणा झाली, गुळळा झाला, विडा झाला, पहुड होऊनी उपहुड झाला, गोसावी आसनी उपविष्ट असते. स्वामींचं सर्व विधी आटोपलेला आहे, भोजन वगैरे सगळं झालं. स्वामींचा पहुड उपोड म्हणजे वामकुक्षी देखील देवाने घेतलेली आहे. परत उठले स्वामी, आणि स्वामी आसनावर उपविष्ट असताना तर महादाईसा तिथून आलेले आहेत आणि बाहेरी उभी राहिली. महादाईसा आल्या पण आतमध्ये आल्या नाही, कारण की थोडासा राग आहे मनामध्ये, म्हणून आतमध्ये आल्या नाहीत. स्वामी म्हणतात, बाई बाहेरी कबन आले असे. स्वामींना माहिती आहे बाहेर कोणतरी आलेलं आहे, की बाहेर कोण आलंय बघा बरं. तेव्हा बाईसा म्हणतात, बाबा एवढ्या वेळा कवन येईल, असं दुपारच्या वेळेला कोण येईल बरं, पहा म्हणजे पहा बघा बरं. बाईसांना स्वामी म्हणतात, बाईसा बाहेर आल्या तर महादाईसे बाहेरी आली असती. महादाईसा तिथे बाहेर येऊन थांबलेल्या आहेत. बाबा रुपे आली असे ते म्हणतात, बाबा रुपाबाई म्हणजे महादाईसा आलेल्या आहेत. स्वामी म्हणतात, भीतरी बोलावा, त्यांना आतमध्ये बोलवा. रुपये भीतरी ये, मग त्यांनी सांगितलं स्वामींनी तुम्हाला बोलवलेलं आहे, आतमध्ये या. मग महादाईसे आली, महादाईसा आलेले आहेत आतमध्ये, आणि स्वामींना दंडवते घातली, श्रीचरणा लागली आणि गोसाव्यांजवळी बैसली. स्वामींना दंडवते घातली, श्रीचरणा लागल्या आणि स्वामींजवळ त्या बसलेल्या आहेत. मग गोसावी पुसले आणि त्या काही बोलायला तयार नाहीत. मग स्वामींनीच त्यांना विचारलं, बाई तुम्ही गेली ती, मग महात्मा काही म्हणत होता, तुम्ही त्यांच्यासोबत गेले तर दादोस काय म्हणत होते बरं. आता हे बाकीच्यांनाही स्वामींना ऐकवायचं आहे की काय संवाद झाला त्यांचा. दादोस म्हणू लागले, रुपाबाई आम्हा सांगा ते या का. ते म्हणाले की दादोस म्हणत होते की आमच्या सोबत चला तुम्ही आम्हा सांगा ते येता ती तरी आम्हा आना पाण्याचा सुरवाडू होता. तुम्ही जर का आमच्या सोबत आले तर अन्न पाण्याचं म्हणजेच भोजनाची व्यवस्था आमची, जर का तुम्ही आले तर आमच्या भोजनाची योग्य प्रकारे व्यवस्था झाली असती. मिया म्हणितले दादो मी येतीये, मी म्हणाले दादो मी आले असते. परी मिया गोसाव्यांपुढे ऐसे म्हणितले होते, मी पाडळीये जाईन. मी आले असते पण मी स्वामींना म्हटले होते की मी पाडळीला जाईन, तरी मी गोसाव्यांची लटिकी नव्हे.
म्हणजे मी स्वामींसमोर खोटी होऊ शकत नाही. गोसावी काही जाणता ती, तेव्हा दादोस मला बोलले की स्वामी काय जाणतात बरं, स्वामींना काय कळणार आहे, तुम्ही कुठे गेले काय गेले. हे काही दादो गोसावी ईश्वरू गोसावी कैसे नेणती. त्यावर मी त्यांना सांगितलं की देवाला कसं कळणार नाही बरं, सर्वच देवाला कळतं. गोसावी ईश्वर परमेश्वर आहेत, ऐसे जी म्हणत होते असं ते म्हणत होते सगळं काय. आणि मग सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई येत हासताही लटिके न बोलीजे. की स्वामींनी त्यावेळेला त्यांना तो विधी सांगितलेला आहे, आचार सांगितलेला आहे आणि निषेध चुकवायला सांगितलेला आहे. खोटं बोलणं हे चुकीचं आहे आणि चूक टाळणं याला निषेध टाळणं असं म्हटलं जातं. आणि स्वामी म्हणतात येत हसताही, म्हणजे मस्करीमध्ये सुद्धा आपण देवाशी खोटं बोलता कामा नये. एरवी आपण प्रत्येक वेळेला खोटं बोलण्याचा एक प्रभाव जो आहे तो आपला वाढत जातो. आपण म्हणजे आधी लहानपणी तर आपल्याला शिकवलं जातं की खोटं बोलू नये, परंतु मोठे लोकच आपल्या समोर खोटं बोलतात आणि तिथून मग खोटं बोलण्याची एक प्रक्रिया आपली सुरू होऊन जाते. आणि पुढे पुढे असं आहे की आपला जो काही दोष आहे तो दोष आपला वाढत जातो आणि तो परमेश्वरापर्यंत पोहोचतो, खोटं बोलण्याचा दोष. आणि मग परमेश्वराशी खोटं बोलल्या जातं. आमच्या स्वामींच्या सन्निधानी मार्तंड होते आणि काळबोटे होते, हे दोघही एका दृष्टीने भाग्यवान की स्वामींच्या सन्निधानी होते, परंतु त्या सन्निधानाचा उपयोग केला तर ते भाग्यवान, आणि सन्निधानाचा उपयोग नाही केला तर मग काही उपयोगाचं नाही. ते स्वामींच्या सन्निधानी होते पण स्वामींशीच खोटं बोलत होते ते. आणि मार्तंडही स्वामींशी खोटं बोलले अनेकदा, काळबोटे देखील स्वामींशी अनेकदा खोटं बोललेले आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी दोघं प्रत्यक्ष परमेश्वर अवताराशी खोटं बोलतात. आणि याची सुरुवात कुठे होते, मनुष्यापासून होते. आपण मनुष्यांशी खोटं बोलतो, लहान मुलांशी. खूप वेळा मोठे लोक जे असतात ते लहान मुलांशी खोटं बोलतात, म्हणजे बोलतातच है ना. ते बोलावं लागतं म्हणा किंवा काय म्हणा, पण ते बोलल्या जातं. आपल्याला वाटतं की आपण एक प्रसंगानुरूप खोटं बोललेलो आहोत, पण तसं नाही. ते खोटं बोलण्याचं जे बीज असतं ते तिथे पेरल्या जात असतं आणि हळूहळू हळू मग आपली ती भीड असते ना, ती भीड चांगली हे होते की आपण खोटं बोलू शकतो हे आपल्याला कळतं, आपण समोरच्याला फसवू शकतो हे पण आपल्याला कळतं. मग आपण हळूहळू थोडंसं इकडे तिकडे पण खोटं बोलायला सुरुवात करतो आणि मग आपल्याला कळतं की आता आपण खोटं बोलण्यामध्ये चांगला तराईत आपण तरबेज झालेलो आहोत. आणि मग आपण असं ते खोटं चालत चालत मग ते कुठपर्यंत येतं, ते परमेश्वरापर्यंत येतं. निरोपणाला का नाही येत, मग ते सांगतात आमची तब्येत चांगली नव्हती. तब्येत चांगली होती, परंतु मग काहीतरी कारण सांगावं, मग ते खोटं सांगावं लागतं. किंवा अजून काय, हे पाठांतर काय नाही केलं, नाही आम्हाला कामं होती. कामं कुठली होती, ते मोबाईलचं काम होतं. मोबाईल बघायचं होतं, 1 तास रोज मोबाईल बघितल्याशिवाय ते ऑक्सिजन लेवल मग कमी होत, म्हणजे वाढत नाही, कमी होऊन जाते एकदम. म्हणजे इत्यादी प्रकारे काही इतर गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ आपण देत राहतो आणि इतर काही देवाचं काही वाचायचं असेल, स्मरण असेल, त्यासाठी आपण वेगवेगळे कारण सांगतो. ती कारण खरी असतील तर काही हरकत नाही, परंतु ती जर का कारण खोटी असतील तर मग मग मात्र ते चुकीचं आहे. ते खरं असेल, खरंच तब्येत खराब असेल, खरंच काहीतरी काम असेल तर गोष्ट वेगळी आहे, मग त्याच्यामध्ये कुठल्याही खोटेपणाचा भाग नाहीच. परंतु अनेक वेळा असं होतं की काहीही तसं नसतं बरं का, तरी देखील आपण खोटं बोलतो, खोटं बोलावंच लागतं. मग अशी वेळ आपल्या आयुष्यामध्ये कधीच येऊ नये की आपल्याला वाईट काम करावंच लागेल. वाईट काम आपल्याला जर का करायची वेळ आली तर ते टाळता आलं पाहिजे आपल्याला. त्यावेळेला आपण ते टाळलंच पाहिजे, एवढी क्षमता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. खोटं बोलायची वेळ आली तरी देखील तिथे खरं बोलता आलं पाहिजे आपल्याला. खरी परिस्थिती काय आहे ती आपल्याला सांगता आली पाहिजे. म्हणजे आपला जो प्रामाणिकपणा आहे, असं जर का तुम्ही केलात ना, तुम्ही नेहमी खरं बोललात, थोड्या वेळात तुम्ही लोकांमध्ये वाईटही व्हाल, सगळं काय होऊ शकतं,
परंतु त्यामध्ये तुमच्या विषयीचा जो काही विश्वास आहे तो लोकांमध्ये वाढतो की ही व्यक्ती खोटं नाही बोलू शकत, असं होईल. की मग आपण कधी खोटं नाही बोलू शकत. तुम्हाला खोटं बोलण्याची वेळ आली तरी तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा जपणार की नाही, आपला लोकांमध्ये आपल्याबद्दल काय म्हणणं आहे की हे कधी खोटं बोलत नाहीत, त्याच्यामुळे आपण कधी खोटं बोलणार नाही. आणि अशा प्रकारे सत्यता जर का तुमच्या वाचेमध्ये नेहमी येत असेल तर तुमच्या वाचेला एक काय बोलतात त्याला, वाचा सिद्धी प्राप्त होते बरं का. तुमच्या वाणीला एक पावित्रपणा त्याच्यामध्ये येत असतो आणि तुम्ही जे बोलता त्या तशा गोष्टी घडतात म्हणा, की ज्या घटना घडणार आहे ते तुमच्या मुखामध्ये परमेश्वर बरोबर ते आणून देत असतात. अशा प्रकारे त्याचं उदाहरणच आपल्याला बघायचं झालं तर आपल्या आश्रमास्थ जे अधिकरणं असतात ना, त्या अधिकरणांच्या वाचेमध्ये ती वाचा सिद्धी आलेली असते. बरोबर परमेश्वराला जे काही तुम्हाला सांगायचं ते त्यांच्या मुखातनं आपल्याला ऐकायला मिळतं. त्यांच्या मुखातनं ते बरोबर ते सांगतात आणि परमेश्वर त्यांच्याच मुखातनं एक प्रकारे बोलत असतात, निरूपण करत असतात, तुम्हाला सूचना देत असतात. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी तो आचार सांगितला, बाई येत हसताही लटिके न बोली, जे म्हणजे खोटं बोलायचं नाही. आचार्य भट्टोबास कधी खोटं बोलत नाहीत. त्यांच्या काही छोट्या मोठ्या काही चुका झाल्या, स्वामींनी लगेच शिक्षा पण केलं, लगेच त्या चुका त्यांनी तिथेच सुधारल्या, परत त्या आयुष्यामध्ये परत त्यांनी त्या चुका कधी केलेल्या नाहीत. म्हणून स्वामींच्या सन्निधानातले एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जातं. हसताही म्हणजे एरवी तर खोटं बोलायचंच नाही, गांभीर्याने खोटं बोलायचंच नाही, पण हसताही म्हणजे मस्करीमध्ये देखील खोटं बोलायचं नाही. लीळाचरित्रामध्ये महादुबा भक्त नावाचे एक भक्त आहेत. स्वामींची त्यांची भेट झाली, स्वामींविषयी अपार आवडी त्यांच्यामध्ये संचारलेली आहे. भक्ती साधनेचा संचार त्यांच्यामध्ये देवाने केला आणि देव म्हणतात की आम्ही पलीकडच्या नदी आहे, नदीच्या पलीकडच्या गावात आम्ही राहू, अलीकडच्या गावात तुम्ही राहा. आता भक्त परमेश्वराच्या वेगळे कधी राहू शकत नाहीत. मग ते भक्तांनी काय उपाय केला की त्या पलीकडच्या गावातनं जिथे स्वामी राहत होते त्या गावातनं एक ब्राह्मण रोज भिक्षेला यायचा अलीकडच्या गावात. आणि मग ते त्या ब्राह्मणाला रोज विचारायचे की ते अमके अमके जे आहेत पुरुष वगैरे, सौंदर्य लावण्य औदार्य युक्त वगैरे, ते कसे आहेत, काय आहेत. तर तो ब्राह्मण रोज त्यांना सांगायचं ते निकेनी आहेत, चांगले आहेत. आता रोज असं व्हायला लागलं तर त्या ब्राह्मणाला असं वाटलं हे काय, रोज हे विचारतात, एवढी आवडी त्यांना यांच्याबद्दल आहे, आज आपण असं करूया, खोटं बोलून बघूया काय होतं. आणि मग त्यांनी त्या दिवशी विचारलं की ते पुरुष निकेनी आहेत का. ते म्हणाले तुम्हाला माहिती नाही का, म्हणजे काय झालं, त्यांना काल साप चावला आणि ते साप चावल्यामुळे ते सरले, ते असं त्यांनी खोटं सांगितलं. ते म्हणाले तुम्ही बोलता ते सत्य आहे का. ते म्हणाले हो सत्य आहे. सत्य. परत दुसऱ्यांदा विचारलं खरंच का. ते म्हणाले हो खरंच. परत त्यांना विचारलं सत्य का, खरंच का. तिसऱ्या वेळा विचारलं आणि तिसऱ्या वेळी त्यांनी जसं म्हटलं हो सत्य आहे, तसं महादेव भक्तांनी देह सोडून दिला, जे त्यांच्या देहातनं प्राण निघून गेला. हे उगच थोडस बघायला चालले होते की खोटं बोलून बघूया काय होतं, ते काय होईल, तर खूप खूप रडतील, ओरडतील, दुःख करतील, परंतु त्यांनी देह सोडून दिला. ते ब्राह्मण घाबरून गेले. आपण असं काही विचारही नव्हता केला. ऐकत खेऊ जाय या भक्तामध्ये ते महादेवा भक्त येतात की 3 वेळा त्यांनी ते विचारलेलं आहे आणि लगेच आपला देह सोडला. हे भक्ताचं लक्षण आहे बरं का. असं याला म्हणतात भक्त. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये जे भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत ती ही आहे. ते नुसता 12वा अध्याय वाचून कोणी भक्त होत नाही. अशा प्रकारे भक्ताच्या लक्षणं आहे, भक्ताच्या ज्या क्रिया आहेत, ती लक्षणं जे आहेत ते आपल्यामध्ये आले तर आपण भक्त या पदामध्ये मोडल्या जाऊ शकतो. तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं, हा भटो, ऐसा सत्यही अर्थ बोलल्या जात नाही. म्हणजे खरोखर कुणाचं काही सरलं असेल तर त्याला लगेच सांगतात का फोन करून असं असं झालं म्हणून. नाही, ते तुम्ही कुठे आहात, काय आहात वगैरे, ते तुमचे ते आहेत वडील, त्यांची तब्येत थोडी बिघडलेली आहे, तुम्हाला लवकर बोलवलंय, ते तिकडे सरलेले असतात, पण तसं त्यांना सांगत नाहीत. आणि मग एखादा माणूस, बाई माणूस असेल तर त्यांना घ्यायला कोणतरी पाठवल्या जातं वगैरे, आणि ते सगळ्यांच्या लक्षात येतं काय झालेलं, पण कोणीच कोणाशी ते स्पष्टोक्ती करत नाही.
अशा पद्धतीने खरी घडलेली घटना असेल तरी खरं सांगत नाहीत, आणि तुम्ही घडलेलीच घटना नाहीये आणि ते तुम्ही खरी म्हणून तिथे सांगता, म्हणजे हे किती चुकीची गोष्ट आहे. अशा पद्धतीने खोटं बोललं तर काय होतं, तर एखाद्याचा जीव देखील त्याच्यामध्ये जाऊ शकतो, आणि ते सगळ्यात मोठं पातक आहे. खोटं बोलल्याने एक तर खोटं बोलणं मुळातच चुकीचं आहे, आणि त्या चुकीच्या क्रियेमुळे अजून पुढच्या बहुतांशी चुकीच्या क्रिया त्याला जन्म देत असतात. एक चूक असते ती अनेक चुकांना जन्म देते, आणि एक चांगली क्रिया असते ती अनेक चांगल्या क्रियांचा वृद्धीमध्ये महत्वाचा भाग ती असते. स्वामी सांगतात, विधी करिता विधी स्फुरतो. एक विधी केला, दुसरा तिसरा चौथा विधी त्याच्यामध्ये स्फुरतो. आणि एक जर का अविधी केला, म्हणजे चुकीची कार्य केलं, तर त्याच्यामध्ये अनेक चुकीचे कार्य जे असतात त्याच्यातनं जन्म घेत असतात. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात, बाई येत हासताही लटिकेनं बोलीजे हो. म्हणजे मस्करीमध्ये किंवा विनोदामध्ये देखील तुम्हाला खोटं बोलायचं नाही. येत लटिके बोललिया जे ओकटे होईल ते तो केवी जाणे. दादोस जे आहेत या बाबतीमध्ये ते अज्ञान आहेत की परमेश्वराशी खोटं बोललं तर काय होईल, हे ओखट, जे काय ओखट होणार आहे, वाईट होणार आहे, ते दादोस जाणत नाहीत, म्हणून ते स्वामींशी खोटं बोलायला सांगत आहेत. हे इशाळूवाचे इशाळू आणि ते इशाळवांचे इशाळू. आपण धर्मकार्यामध्ये मनुष्यांशी खोटं बोलू शकतो, परंतु हे लक्षात घ्या, आपण जेव्हा ईश्वरदायक विधी आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण खोटं बोलतो, त्यावेळेला आपल्याला काय वाटतं, आपण ह्यांच्याशी खोटं बोललोय की यांना फसवलंय आपण. पण मुळात आपण ते खोटं कोणाशी बोलत असतो, देवाशी बोलत असतो. जे काही ईश्वरदायक विधी असतात ते ईश्वराने त्याचं आयोजन केलेलं असतं बरं का. ते तुम्ही आम्ही आयोजन केलेलं नसतं, ते हे परमेश्वराने ते आयोजन केलेलं असतं. आणि त्या क्रियेशी आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा थेट परमेश्वराशी खोटं बोलल्यासारखं ते होत असतं. आणि म्हणून हे लक्षात घ्या की एरवी परमेश्वरदायक क्रियेमध्ये, एखाद्या विधीमध्ये आपल्याला खोटं बोलायची वेळ आली तर अजिबात खोटं बोलू नका. खरं सांगा की मला त्या ठिकाणी देवपूजा वंदन करायला यायला मला कंटाळा आलेला म्हणून मी आलो नाही. स्पष्ट सांगा, काही हरकत नाही. किंवा सांगा की मला पाठ करायला कंटाळा आला म्हणून ते मी पाठ केलं नाही. स्पष्ट सांगा, काहीच हरकत नाही. पण खोटं बोलू नका. खरं बोलणं म्हणजे त्या व्यक्तीशी खरं बोलणे नव्हे, तर त्या व्यक्तीशी खरं बोलल्या जातं आणि परमेश्वराशी पण खरं बोलल्या जातं. आणि खोटं बोललं तर त्या व्यक्तीशी खोटं नाही बोलत, आपण त्याला नाही फसवत, आपण देवाला फसवण्याचा प्रयत्न करतो. आणि परमेश्वराला आपण कुठल्याच अर्थाने त्यांच्याशी खोटंही बोलता येत नाही, त्यांना फसवताही येत नाही. परमेश्वराला सर्व माहिती आपल्याबद्दल, आणि म्हणून खरं बोलण्यावर आपला भर जो आहे तो असला पाहिजे. आणि स्वामींनी सांगितलं, जर का असं झालं तर काय, हे ईशाळू वाचे ईशाळू. परमेश्वर कसे आहेत, मुळामध्ये दयाळू आहेत, परंतु चुकीचा जो वागेल त्याच्यासाठी कसे आहेत, ते ईशाळू म्हणजे रागीट आहेत. जसा तो ज्याचा शिरच्छेद केला तो कोण, 100 त्याचे अपराध देवाने माफ केले कृष्ण महाराजांनी. शिशुपाळ, त्याचे 100-101 अपराध त्याचे माफ केलेले आहेत. तोपर्यंत कृष्ण महाराजांनी काहीच केलं नाही. बोल, तुला काय बोलायचं ते बोल. आणि जेव्हा तेव्हा त्याचा शेवटचा अपराध त्यांनी केला, तेव्हा मग दयाळू परमेश्वर कसे झाले, ईशाळू झालेले आहेत. लगेच चक्र सुदर्शन निघालेला आहे, त्याचा शिरच्छेद त्या भरसभेमध्ये केल्या गेलेला आहे. म्हणजे असं होऊ शकतं बरं का. आई म्हणजे दयाळू दयाळू असते आई, पण एकदा जर का राग आला आईला, तर मग चांगली चांगली त्याला, त्या पोराला हे करते, म्हणजे ताडण देऊ शकते ती आई, मारू शकते त्या मुलाला. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला चूक केली तर मग त्याचं चुकीचं फळ आपल्याला मिळणार, आणि योग्य कार्य केलं तर त्याचं चांगलं फळ आपल्याला भेटणार. आणि त्यावर स्वामींनी ईशाळूवाचा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत महादाईसांना निरूपण केलेला आहे. कवणी एक ईशाळू असे, कवणी एक ईशाळू असे म्हणजे रागीट माणूस आहे, आणि तो आपली स्त्रियेसी आज्ञा करी. स्त्रियेसी आज्ञा करतो म्हणजे नेहमीच काही ना काही तिला नियम सांगत असतो. आज हे बनवायचं, आज हे करायचं, आज हे करायचं नाही, असे नियम तिला तो सांगत असतो.
किंवा त्या स्त्रियेचा इशाळू करी म्हणजे त्या पत्नीचा तो पती नेहमी राग 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 करत असतो आणि रेग काढी आणि तो रेग काढतो म्हणजे तिला रोज एक नियमावली तिला आखून देतो की हे आज असं करायचं नाही, आज हे असंच झालं पाहिजे, हे आज तसंच झालं पाहिजे, अशी काहीतरी ती रेग तो काढतो रोज. तव तियेची या दारापुढनी वराड जाये. आता त्या दिवशी काय होणार आहे की त्या तिच्या दरवाजा समोरून काय जाणार आहे, लग्नाचं वराड जाणार आहे. आणि मग त्यांनी ती रेख काढलेली की या दरवाजाच्या बाहेर तू यायचं नाही अजिबात, असं त्यांनी तिला सांगितलेलं आहे. आणि तिच्या दारापुढून जेव्हा ते शोभायात्रा जाते, ती मिरवणूक जाते, तेव्हा सेजिया सायलिया असती तिच्या, म्हणजे आता कसं असतं की कुठली काही पालखी निघो किंवा काही शोभायात्रा निघो, कोणाचं ते वराड जावो वगैरे, तेव्हा सगळेजण बघायला येतात काय वाचतंय वगैरे वगैरे. आणि ते सगळेजण बघायला बाहेर आलेले आहेत. परंतु ही मात्र तिच्या पतीने सांगितले की दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही, असं तिला सांगितलेलं आहे. आणि मग तिच्या ज्या शेजिया सायलिया म्हणजे तिच्या मैत्रिणी आहेत किंवा आजूबाजूच्या ज्या महिला वर्ग आहेत, तिया पाहो येती, त्या सगळ्या जण पटापट बाहेर बघायला येतात की कोणाची काही वरात आलेली आहे ते बघायला येतात. ते सेजिया सायलिया ते पुसे आणि त्या सेजिया सायलियांना ती खिडकीतनं वगैरे ती विचारते की हाओ नवरी केवढी असे, म्हणजे नवरी केवढी आहे बरं, सांगा बरं मला, कैसी असे आणि दिसायला कशी आहे ती, काही लेईली असे काही नेसली असे, काय तिने परिधान केलेलं आहे, कुठले वस्त्र तिने नेसलेले आहेत, नवरा केवढा असे कैसा असे, काही लेईला असे काही नेसला असे, नवरा कसा दिसतो काय दिसतो, त्यांनी काय काय अलंकार घातलेले आहेत, कुठलं वस्त्र त्यांनी नेसलेलं आहे, ती आतमधनं विचारते पण ती बाहेर मात्र येत नाही. मग तिया म्हणती येसी नाका. आणि त्या वेळेला काय होतं, त्या तिच्या ज्या मैत्रिणी आहेत ते तिला काय म्हणतात, येसी नाका, अरे तू बाहेर ये ना, आता आम्ही काय काय वर्णन करून सांगणार. शेवटी समोर प्रत्यक्ष पाहणं हा एक प्रकार वेगळा असतो. तू बाहेर ये आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी बघ, तुझ्या दारातनं ती वरात चाललेली आहे. तेव्हा ती म्हणते भिंती आडून पाहे, ते म्हणे नाव आई, ती भिंती आडून पाहत असते. ती म्हणते नाव आई, ती म्हणते नाही 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 मी बाहेर येऊ शकत नाही, माझे नि वरे ते मजा आज्ञा केली असे, माझ्या पतीने मला आज्ञा दिलेली आहे की बाहेर यायचं नाही. आता ते म्हणतात मा तो काही तू ते भिंती आडून देखतू असे, तो काय तुला बघतो का इकडे, तो कुठे असेल आता आणि तू इकडे आहे, पटकन बाहेर ये बघ, ती वरात लगेच निघून जाणार आहे आणि तो पती आता कुठे असेल, त्याला दिसणार का तू काय करते काय नाही. ना तयाची दृष्टी ते मजची वरी असे, ती म्हणते नाही, तो जिथे कुठे असेल त्याची दृष्टी माझ्यावरच असणार, कदाचित तोही त्या लग्नाच्या त्या वरातीमध्ये असणार आहे. आणि तो लांबून दुरून त्याचं लक्ष कुठे असणार आहे, त्याच्याच घरावर असणार आहे की त्याच्या पत्नीला, म्हणजे त्यांनी हे असेल की माझ्या पत्नीला मी सांगितलेलं आहे की बाहेर यायचं नाही, तर तो आल्या आल्या तिकडे पहिले तेच बघेल ही बाहेर आली का, ही इकडून तिकडून बघते का वगैरे वगैरे. हे त्याची दृष्टी ते मजची वरी असे, त्याची दृष्टी माझ्यावरच असणार आहे, त्याच्यामुळे मी काही बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे तिचा पती तिथे असो किंवा नको असो, त्यांनी जी आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेच्या बाहेर ती पत्नी जात नाही. तैसे सेजिया म्हणती वासनिक सायलिया म्हणती प्रमादी येते म्हणती कांजी भाजी खावे. तसं आचरणवंत जो पुरुष आहे त्यांनी काय काय गोष्टींचा परिच्छेद केलेला आहे, काय काय पदार्थांचा त्याग केलेला आहे, किंवा तो खोटं बोलत नाही, दोषांचा त्याग त्याग त्याने केलेला आहे. आणि अशा वेळेला अनेक लोक जे असतात ते धर्माचेच असतात किंवा धर्माच्या बाह्य असतात, दोन्ही प्रकारचे लोक आपल्या संपर्कात असतात. आणि दोन्ही लोक आपल्याला काय सांगत असतात, काही हरकत नाही, एक दिवस जर का गोड खाल्लं तर काय हरकत आहे, एक दिवस जर का हे खाल्लं तूप खाल्लं तर काय हरकत आहे, असं ते म्हणतात, काही हरकत नाही है ना. ज्यांच्याही घरी आपण जेवायला जातो ना, आता आम्ही जातो जेवायला, आता मी जर का सांगितलं गोड खात नाही तर म्हणजे आजच्या दिवस खा, म्हणजे आजच्या दिवस का खा, जर का मी खातच नाही तर आजच्या दिवस का खायचं, ते म्हणतात काय होत नाही. आपण देवाला संकल्प सोडलाय, काय होत नाही, देव थोडी बघायला येतात,
हा, देव तर उत्तर दिशेला आहेत ना आपले, ते कसे काय बघायला येतील इथे? परंतु देव कुठे का असे ना, ते तिकडून बघतात ना आपल्याला. आपण त्यांच्या समोर खोटे होऊन जातो, की बाबा त्यांना आपण सांगितलं की आम्ही असं करणार नाही, आणि आपण तसंच जर का करत असू तर देवाशी धडधडीत खोटं बोलल्यासारखं आहे. आणि लक्ष ठेवायचं की देवाची दृष्टी ते मजची वरी असे. तो मस्ती करणारा मुलगा असेल तर त्या आईची नजर त्याच्यावरच असते. ती आई भले बाकीच्या घरातले सगळी कामं करत असते, पण त्या मुलावर तिची दृष्टी मात्र असते की हा कुठे इकडे पडतो झडतो काय, मातीत जातो का, चिखलात जातो का, काय होतं का. बरोबर तिचं लांबून दुरून आईचं लक्ष त्या मुलावर असतं. तशा प्रकारे आपण त्या परमेश्वराची लेकरं आहोत, आणि आपल्याला पण देवानी काही नियम विधी घालून दिलेले आहेत, सांगितलेले आहेत. त्या दोषांच्या अधीन आपण जातो का वगैरे ते परमेश्वर तिकडून बघत असतात. आणि एरवी तर लेकरू लहान असतं म्हणा, पण आपण कसे आहोत? आपण मोठे आहोत, आपण समजदार आहोत, व्यवहार कळतो, ज्ञान कळतं, सगळं कळतं आपल्याला. त्याच्यामुळे आपण चुकणं हे देवाला मान्य होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की ते तो जाणतू असे, की म्हणजे परमेश्वर सगळे जाणते आहेत, सर्व काही जाणतात ते. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराशी खोटं बोलायचं नाही, आणि परमेश्वराशी खोटं बोलायचं नसेल तर कुणाशीच खोटं बोलायचं नाही. म्हणजे ती सवयच आपल्याला लागली नाही पाहिजे. ती सवय असेल तर आपण मग कुठेही कोणाशी खोटं बोलून मोकळे होत असतो. आणि मग महादाईसांनी पुसले जीजी, अवघी पा ऐसे म्हणती मा गोसावी काही म्हणून ऐसे म्हणती. महादाईसा म्हणतात, देवा बाकीच्यांनी मला खोटं बोललं हरकत नाही, पण आपणही माझ्याविषयी असं म्हणाले की महादाईसा अशी का बरं गावाला गेली म्हणून. मग तुम्ही तर सर्व जाणता ना, मग तुम्ही असं माझ्याबद्दल असं का बोललात? म्हातारी गावा गेली तरी येत लटिके का बोलिली. म्हणजे म्हातारी गावा गेली पण आमच्याशी खोटं काय बोलली? तुम्हाला तर माहिती आहे मी तुमच्याशी खोटं बोलली नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई कवणी काही बोले, कवणी काही बोले, येत एक बोलो आवडले. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, त्याच्यात आम्हालाही काहीतरी एक वाक्य बोलू वाटलं म्हणून आम्ही बोललेलो आहोत. आणि मुळामध्ये म्हणजे यासाठी आपली जी संगत आहे ना, संगतच आपली चांगली असली पाहिजे. आणि इथे महादाईसा ज्या आहेत त्या दादोसांसोबत जे खोटं बोलणारे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये महादाईसा आहेत. ते खोटं बोलायला लावतात, देवाशी खोटं बोलायला लावतात. अशा दादोसांच्या संपर्कात असल्यामुळे एक लक्षात घ्यायचं की कधी कधी आपली चूक नसेल, पण आपण चुकीच्या व्यक्तीसोबत जर का असू तर ती आपली चूकच मानल्या जात असते. आपण जरी काय बोललो नसेल, एखादा शब्द बोलणारा माणूस तो दुसरा आहे, पण त्याच्या सोबत जर का आपण असू तर आपण सुद्धा त्याच्या सोबतच गणल्या जात असतो. आणि म्हणून चुकीच्या व्यक्तीसोबत, वाईट व्यक्तीसोबतचा जो संपर्क आहे तो आपला नसला पाहिजे. हे देखील आपल्याला या लीळेतनं किंवा या दृष्टांतातनं लक्षात येतं. आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 59 क्रमांकाचा ईशाळुवाचा दृष्टांत आणि त्या संदर्भातली उत्तरार्ध 441 क्रमांकाची महादाईसांच्या संदर्भातली लीळा आज आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.